आत्ता मी मुळा मोठा नदीच्या किनाऱ्यावरती उभा आहे. पुण्यामध्ये सध्या पुनर्विकसनाच्या कामाला चांगलाच जोर आलेला आहे. म्हणजे जे जुने वाडे असतील, पडके वाडे असतील किंवा XYZ कुठलेही जर काम असेल पुण्यामध्ये रिडेव्हलपमेंट बद्दलचं, ते जोरदार चालू आहे. पण रिडेव्हलपमेंट करताना त्याचे काही घालून दिलेले नियम असतात. फक्त रिडेव्हलपमेंट नाही तर दुसरं कुठलं पण बांधकामाचं काम असेल तर त्याला पुणे महानगरपालिकेने घालून दिलेले काही नियम असतात. पण तेच सध्या जे नियम आहेत ते आत्ता व्यवस्थितपणे फॉलो केलेले जात नाहीयेत. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता मी ज्याच्यावरती उभा आहे ते डेब्रिस आहे. म्हणजेच बांधकाम जे आहेत किंवा पाडलेल्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्याचं लेफ्ट ओव्हर रिमेन्स आपण जे म्हणतो ते मुळा मोठा नदीच्या काठावरती आणून टाकलेलं आहे. आधीपर्यंत बाजूला टाकायचे, पण आता थेट जर तुम्ही बघू शकत असाल तर हे सगळं लेफ्ट ओव्हर जे रिमेन्स आहेत ते डायरेक्ट नदीमध्ये पडतंय. आणि इथूनच 200 मीटर म्हणजे जर तुम्ही इथं बघू शकत असाल बरोबर त्या भागात इकडनं देखील मी जिथे उभा आहे तिकडनं देखील डायरेक्टली पुणे महानगरपालिकेची बिल्डिंग दिसून येते आपल्याला. आणि पुणे महानगरपालिकेच्या हाकेच्या अंतरावरती हा असला सगळा कारभार चालू आहे. म्हणजे या गोष्टीवरती पुणे महानगरपालिकेचं लक्ष आहे का? जर एखादं लेफ्ट ओव्हर किंवा बिल्डिंगचे जे लेफ्ट ओव्हर असतात हे असे डेब्रिस ज्याला आपण म्हणतो ते कुठे टाकायचे बांधकाम फोडल्यानंतर हे देखील पुणे महानगरपालिकेला सांगावं लागतं. तर आता हे पुणे महानगरपालिकेला सांगूनच इथे आता ज्यावर मी उभा आहे, ज्याचा डोंगर रचला गेला आहे ज्यावर मी उभा आहे ते पुणे महानगरपालिकेला सांगूनच इथे टाकण्यात आलंय का? आणि जर सांगून टाकलं नसेल तर बाजूलाच पुणे महानगरपालिका काय झोपा काढते का? इथे लक्ष नाहीये त्यांचं. म्हणजे आता उद्या कोणीही येईल, स्वतःची गाडी म्हणजे स्वतःचं लेफ्ट ओव्हर जे माल असेल ते गाडीमध्ये भरेल आणि गाडी इथे रिकामी करून जाईल. बाजूला नदीपात्र आहे. नदीपात्र तर म्हणा आता केर कचऱ्याचंच ठिकाण झालेलं आहे. काही उचललं, काही कचरा असेल तर टाकून द्या नदीमध्ये, असंच नदीची आता ओळख झालेली आहे मुळा मोठा नदीची. आता जरी आपण बघत असू तर घाणेरडी अवस्था आहे त्या नदीची. आणि त्याच पार्श्वभूमीवरती इथे जर बांधकामाचे नियम पण जर धाब्यावरती लागून जर नदी घाणवणार असेल, पर्यावरण घाणवणार असेल, बाजूलाच पुणे महानगरपालिका असेल तर मग महानगरपालिकेकडनं अपेक्षा कुठल्या गोष्टींची करायची? सामान्य नागरिकाला अपेक्षा काय असते की नियमांचं पालन जर पुणे महानगरपालिकेने जर नियम घालून दिले असतील तर मग पुणे महानगरपालिकेचं हे देखील कर्तव्य आहे की नियमांचं पालन होत आहे का नाही हे बघणं. मग आता हाकेच्या अंतरावरती जर असं लेफ्ट ओव्हर पार्ट जर टाकून दिला असेल तर हे योग्य आहे का? विचारून टाकलंय का इथं? आणि जर विचारून टाकलं नसेल तर संबंधित माणसावरती केव्हा कारवाई होणार किंवा कोणी टाकलंय ह्याची जाच पडताळणी लवकरात लवकर व्हायला पाहिजे. यावर तुम्हाला देखील काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.